स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर बऱ्याच दिवसांपासून माझे व्लॉग येत नाहीये यूट्यूबवरती, बरं का। इंस्टावरती तर चालू आहे कशी तरी, पण काय सांगू तुम्हाला, मी खूप जास्त बिझी आहे। माझं कंपनीचं काम खूप जास्त चालू आहे। आता तुम्ही म्हणशील काय कंपनी करते, बट येस गाईज, करावं लागतं। अजून यूट्यूब आणि इंस्टावरून एवढं पेमेंट येत नाहीये की मी माझा जॉब वगैरे सोडून देऊ। सो मला फर्स्ट प्रायोरिटी तिकडे जावं लागते। बट आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे मुलींसाठी। ऑब्वियसली मुलं पण बघू शकताय, कारण की तुम्हाला जर तुमच्या वाईफला किंवा गर्लफ्रेंडला काही गिफ्ट द्यायचं असेल, सो आय विल सजेस्ट सम प्रोडक्ट्स जे तुम्ही घेऊ शकताय। या सर्व प्रोडक्ट्सची लिंक माझ्या यूट्यूबच्या इंस्टाग्रामवरती आहे। थोडंसं होत असतं गाईज, ॲडजस्ट करून घ्या। सो चला, मी प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला दाखवते आणि जर मुलींना तुम्हाला आवडत असेल तर लिंक माझ्या इंस्टाग्रामवरती आहे, तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता। आता तुमचा आणि माझा दोघांचा वेळ न वाया घालता आपण जाऊया प्रोडक्टकडे। ओके गाईज, मी घेऊन आले माझे सर्व प्रोडक्ट। सो हे 2 बॅग भरून माझ्याकडे प्रोडक्ट आहे। सो ही माझी मेकअपची बॅग आहे, जे मी मेकअपसाठी प्रोडक्ट्स यूज करते। मी काही इतका जास्त मेकअप करत नाही, बट पाहिजे मुलींकडे, कारण की कसं किती दिवस कोणाला मागत बसणार आहे, पोरी 17 तोंड वाकडं करते। आणि हे आहे माझं स्किन केअरचं। सो सगळ्यात पहिले आपण रेग्युलर बेसिसचं बघूया, जे मी स्किन केअर यूज करते ते मी तुम्हाला आधी दाखवते आणि नंतर आपण जाऊया या बॅगकडे। दिसती ही बॅग मोठी आहे, पण प्रोडक्ट यातले महाग आहे, कारण की हे मेकअपचे प्रोडक्ट मी जास्त मेकअप करत नाही, तुम्ही पण माझ्यासारखेच आहे असं मला वाटतं। सो मी 200-300 रुपयेपर्यंतच असे जास्त काही महाग प्रोडक्ट मागवलेले नाही। बट येस, स्किन केअरच्या बाबतीत नो रिस्क गर्ल्स, कारण की लवकर म्हातारं तर नाही व्हायचंय मला माझी जवानी फुल एन्जॉय करायची आहे। त्यामुळे पहिले हे प्रोडक्ट्स बघूया। खूप मोठी बॅग आहे आणि गाईज यातला प्रोडक्ट जर पडला नाही एखादा खाली तर माझा जीव निघून जाईल। तसं कमी पैशाचे प्रोडक्ट आहे, बट पैसे जर गेले ना हो, त्यामुळे मी खाली बसते आणि खाली बसून आपण बघूया काय काय आहे या बॅग मध्ये। तर गाईज, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मेकअपसाठी लागते ते आहे हे मेकअप ब्रशेस। सॉरी, सो हे सगळे ब्रशेस काय एवढे महाग नाही आहे, मी सगळे मिशोवरून घेतलेले आहे। याचा पूर्ण सेट भेटतो आणि हे आहे ॲप्लिकेटर ब्रशेस, ज्याने आपण मेकअप अप्लाय करतो। आणि हे आहे ब्लेंडिंग ब्रशेस। सो हा आहे ब्लशवाला ब्रश, ज्याने आपण ब्लश अप्लाय करतो। हा आहे पावडर ब्रश, पावडर यूज करण्यासाठी कॉन्टोर तुमचं जे असेल। आणि हा आहे हायलायटर ब्रश, ज्याने आपण हायलाइट्स करतो। तर पहिले आहे हे ब्रशेस। त्यानंतर माझ्याकडे आहे एक लिप लायनर, जे मी यूज करते ADISचं। हे फक्त 20 रुपयाचं लायनर आहे, मी दुकानातून घेतलेलं। नॉर्मल आपले लिप्स लाईन करण्यासाठी एक आपल्याकडे ब्राऊन कलरचा लायनर तर पाहिजेच, लिप लायनर। त्यानंतर आहे माझ्याकडे हा आय शॅडो पॅलेट, जो आहे मिशोवरून, कोणत्या ब्रँडचा नाही आहे, मला जो आवडला तो मी असंच मिशोवरून मागवलेला आहे। जास्त महाग नाही आहे, मला किती 250 रुपयामध्ये 2 पॅलेट भेटले होते। सो त्यामध्ये हे सर्व असे कलर्स आहे आणि हे मी जास्त यूज नाही करत, बट यामध्ये माझं हायलाइट पण होऊन जातं आणि माझं आय शॅडो पण होऊन जातं। तर मला हा एक पॅलेट त्यासोबत भेटलेला आहे, जो 250 रुपयाचे मला 2 भेटले होते मिशोवरतीच। सेम बघू शकता तुम्ही। सेकंड, यामध्ये जरा शिमरी पार्टिकल्स आहे, जे एकदम ब्लेंडिंगला पण एकदम स्मूथ आहे आणि जास्त असे चमचम बी नाही दिसत। सो हे 2 पॅलेट मला मिशोवरून भेटले होते, हे 2 आय शॅडो पॅलेट। त्यानंतर माझ्याकडे अजून एक पॅलेट आहे, जो की आहे टच ब्लश पॅलेट, मॅजिकचा टच, जो की आहे मॅजिकचा टच ब्लश पॅलेट। हा पण मी मिशोवरून मागवलेला आहे आणि हा पॅलेट पण 200 ते 300 रुपयांच्याच रेंजमध्ये आहे। सो यामध्ये आहे वाव, द फेवरेट पार्ट ऑफ एव्हरी गर्ल्स लाईफ इज ब्रश। बघा किती जास्त पिगमेंटेड आहे, काहीच गरज नाही आहे इतकी महागडे प्रोडक्ट यूज करायची। सर्व काही आपण कमी पैशांमध्ये पण यूज करू शकतो आणि काय आपण इतका प्रोफेशनल थोडे मेकअप आर्टिस्ट आहे, थोडा लावला तरी होऊन जातो ना। ज्यावेळेस जास्तच करायचं आहे त्यावेळेस आपण पार्लरला जाऊ शकतो। सो अजून या बॅगमध्ये आहे डॉक्टर रशेलच्या नोज स्ट्रिप्स, जे आपल्या नाकावरती ब्लॅक हेड्स होऊन जातात ना त्यासाठी, कारण की मी पूर्ण चेहऱ्यावर ते मास्क नाही यूज करत। त्यानंतर आहे माझ्याकडे एक हायलायटर, त्यानंतर माझ्याकडे आहे एक कन्सिलर,
जो आहे प्रोचा, जो 150 रुपयाच्या अराउंड तुम्हाला भेटून जातो. आणि प्रोचाच माझ्याकडे एक आहे आपला, काय म्हणता याला, हा पण कन्सिलरच आहे, सॉरी 2 कन्सिलर आहे. आणि हा असतो म्हणजे जिथं जिथं आपलं ऑलरेडी काळं काळं दिसते तिथं लावण्यासाठी. आणि त्यानंतर हा आहे आपले डार्क एरिया, पिंपल्सवरती हा लावतो. आणि हा डार्क एरिया हायलाईट करण्यासाठी. त्यानंतर आहे माझ्याकडे हे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट, ज्यामध्ये आपल्याकडे आहे कन्सिलर सर्व प्रकारचे आणि करेक्टर. हा आहे कलर करेक्टर, जिथं जिथं काळं काळं झालेलं असतं तिथं आपण कलर करेक्टर यूज करतो. सो त्यासाठी मी हा पॅलेट घेतलेला आहे. हा पण 250 रुपयांच्या जवळपास आहे. सो जो आहे हुडा गर्लचा इनसाइडचा. त्यानंतर माझ्याकडे आहे मिलियन कलर्सचा ब्लर प्रायमर. ओके, जर तुम्ही व्यवस्थित स्किन केअर केलं तर तुम्हाला प्रायमरची गरज पडत नाही. पण तुम्ही जर स्किन केअर नसेल करत आणि म्हणजे जर हेवी मेकअप करायचा असेल तर प्रायमर इज मस्ट. आणि तसं कधी नाही बी लावलं तरी चालून जातं, बट मी घेऊन ठेवलं आहे कारण मी माझ्या स्किनसोबत जास्त रिस्क नाही घेत. त्यानंतर फाउंडेशनमध्ये मी यूज करते मार्सचा हाय कव्हरेज फाउंडेशन. एकदम अफोर्डेबल आहे, 300 रुपयांचा आहे, हाय कव्हरेज देतो आणि खूप जास्त ब्लेंडिंगला फास्ट आहे. तुम्हाला दाखवू शकते मी किती फास्ट हा ब्लेंड होतो. आणि बघा शेड किती छान मॅच होतोय. सो यामध्ये भरपूर शेड आहे. स्मेल पण याचं खूप जास्त छान आहे. एकदम तुम्ही यूज करू शकता. 300 रुपयामध्ये आपण अजून काय एक्सपेक्ट करणार आहे एखाद्या गोष्टीकडून. त्यानंतर लास्ट माझ्याकडे आहे हा मेकअप फिक्सर. अल्टिमेट प्रोचा हा मेकअप फिक्सर आहे, जो की आहे 300 रुपयाचा. आता एवढ्या एफर्टने आपण मेकअप करू. आणि मेकअपचं एक सिक्रेट मी तुम्हाला सांगते, तुम्ही मेकअप खूप हेवी करा किंवा एकदम नाही का कसं म्हणजे नॉर्मल करा, त्याला जर तुम्ही मेकअप फिक्सरने फिक्स केलं तर तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस दिसतो. जसा पार्लरवाल्यांकडून फिनिश येते आपण म्हणतो, घरी फिनिश येत नाही ना, तर त्याचं रिझन आहे हे मेकअप फिक्सर, जे की तुम्हाला प्रत्येक मेकअपवरती वापरायचं आहे. त्यानंतर आहे माझ्याकडे 2-3 काइंड्स ऑफ लिपस्टिक्स. या लोकल स्टोअरवरून घेतलेल्या आहे. 40 रुपये 50 रुपये अशी प्रत्येकाची प्राईज आहे. सो यामध्ये आहे सपोज अशी एक पिंक कलरची, माझ्याकडे पिंक लागतो. त्यानंतर एक ब्राऊन कलर लागतो गाईस मुलींना. सो तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पाहिजे एक असा ब्लेंडर ब्लेंड करण्यासाठी. आणि एक आहे माझ्याकडे आयलाइनर, जो की आहे कलर क्वीनचा, लोकल स्टोअरवरून घेतलेला लोकल लायनर आहे. बट वॉटरप्रूफ आहे. 150 ते 200 रुपयांमध्ये परत भेटून जाईल तुम्हाला. हा एकदम 40 रुपयाचा ब्लू हेव्हनचा साधा मस्कारा आहे, कारण की बाकीचे मस्कारे खूप जास्त महाग होते. आणि हा एक आहे माझ्याकडे हायलायटर आणि ब्लश म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. सो हे बघा रोज गोल्ड कलरमध्ये हा आहे. आणि याचं पिगमेंट मी तुम्हाला दाखवते इथे. लुक ॲट द फिनिश, काय हायलाइट होतं, एकदम मस्त आहे. हा 150 रुपयांचा मी घेतलेला आहे. सो गाईज माझ्याकडे आणि हा एक पॅन आहे माझा मेकअप ड्राय करण्यासाठी, जो की मी कोकण मालवणला गेले होते फिरायला तेव्हा घेतले होते. तर सुरुवात करूया या बॅगमधल्या सर्वात स्वस्त प्रोडक्टपासून. तर सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट आहे आपला बोरोलिन. येस गाईज, बोरोलिन हा प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये पाहिजे, कारण की बोरोलिनने आपले लिप्स खूप जास्त हील होतात. मी रात्री कोणाला दाखवायचं असतं आपल्याला नाही का, त्यामुळं आपण बोरोलिन लावू शकतो रात्री. आपल्याला काय लिप बाम लावायची जास्त गरज नाही. त्यानंतर हे आहे माझं N+चं टोनर. ओके, N+चं ग्रीन टी टोनर फॉर अ स्मूथ स्किन अँड अपीअरन्स. ओके, टाइटनिंग एनलार्जिंग पोर्स. आता आपल्या स्किनवरती इथे बारीक बारीक पोर्स असतात जे दिसतात. सो त्यातलं जे म्हणजे पोर्स असतात ना, म्हणजे खड्डे म्हणू शकता तुम्ही, त्यामध्ये इम्प्युरिटीज जातात. म्हणजे आपण बाहेर जातो, धूळ माती वगैरे सर्व घुसते, तर त्याला क्लोज करण्यासाठी आपण हा टोनर यूज करतो. आणि हा आपण दिवसा रात्री दोन्ही टाइम यूज करू शकतो. टोनर इज मस्ट, कारण त्यानंतरच आपले सर्व स्किन केअर प्रोडक्ट त्यामध्ये जिरणार आहे. सो टोनर. त्यानंतर आहे माझ्याकडे 2 प्रकारची मॉइश्चरायझर आहे. सो पहिला आहे डॉट अँड की
चा मॉइश्चरायझर जो आहे सेरेमाइड्स अँड हायलुरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. सो हा मॉइश्चरायझर जेव्हा माझी स्किन खूप जास्त डॅमेज झालेली असते, म्हणजे पिंपल्स येऊन गेले, मी खूप जास्त ट्रॅव्हल वगैरे करून आलेले, एकदम हेवी डे नंतर मी हा मॉइश्चरायझर यूज करते. कारण की याच्यामध्ये स्किन रिपेअरिंग कॉन्टेंट्स आहे जे आपल्या स्किनला परत रिपेअर करतात, जी खराब झाली आहे इकडे तिकडे जाण्यामुळे. सो हा आहे तो मॉइश्चरायझर आणि यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड आहे, म्हणजे आपल्या स्किनमधलं जे पाणी आहे ते उडून जातं. कारण की हायड्रेशन नाही भेटत. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये कधी पाणी पित नाही, कामाला जातोय, रोज येतोय, सो त्या टायमिंगला आपण हे यूज करू शकतो, कारण की हे स्किनला हायड्रेट पण करतं. त्यानंतर आहे माझ्याकडे सेकंड मॉइश्चरायझर, जे माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे. याची मी जवळपास 7 ते 8 बॉटल संपून टाकले आहे. आणि जो ग्लो किंवा जी क्लिअर स्किन, आता ठीक आहे थोडेफार इम्प्युरिटीज प्रत्येकामध्ये असतात, डार्क सर्कल माझे पण आहे, आय कम्प्लिटली ॲक्सेप्ट इट, कारण की माझी झोप होत नाही रात्री. बट हा मॉइश्चरायझर एवढा भारी काम करतो. हा आहे ममाअर्थचा राईस ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर. गाईज, कोरियन के ड्रामा जर तुम्ही बघत असाल, कोरियन लोकांचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे राईस. त्यांच्या प्रत्येक स्किन केअर प्रोडक्टमध्ये राईस असतो, त्यामुळे ममाअर्थचा एकदम बेस्ट आहे. माझ्या स्किनला खूप जास्त सूट झालेला आहे आणि कंटिन्यू डेली यूजमध्ये आहे. आता बघू शकता तुम्ही, हे पण अर्ध संपत आलेलं आहे आणि ऑलरेडी मी 4 ते 5 बॉटल याच्या संपवलेले आहे. सो थांबा, जड झाला, आता खाली ठेवून देते. त्यानंतर नेक्स्ट आहे एक माझ्याकडे, म्हणजे मला भरपूर जणांनी विचारलेलं, दीदी अंडर आईजसाठी क्रीम सांग. तर ही आहे अंडर आईजसाठी माझी क्रीम, जी आहे पिलग्रिम रोल ऑन अंडर आईज सिरम विथ रेटिनॉल आहे यामध्ये. तर मी पण अजून यूजच करते याला, 8च दिवस झाले, तर मी याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगू शकत नाही. याच्यामध्ये असं ॲप्लिकेटर आहे, इथून तुम्ही असं पंप करू शकता आणि डायरेक्टली प्रोडक्ट असं डोळ्याखाली लावू शकता. सो ओके, मी याचा रिव्ह्यू तुम्हाला, मला जरा 15 दिवस यूज करू द्या, त्यानंतर सांगेल. कारण की डायरेक्टली मी पण तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही माझ्या म्हणण्यावर यूज करायचं आणि काही झालं तर माझ्या नावाने बोंबा मारशाल, त्यामुळे सॉरी. सो मी तुम्हाला सांगते 15 दिवसांनी याचा रिव्ह्यू. बट याची पॅकेजिंग खूप क्यूट आहे आणि दिसायला पण एकदम क्युटी आहे हे. सो नेक्स्ट प्रोडक्ट घेऊया आपण आता. नेक्स्ट प्रोडक्ट हे हा माझा फेवरेट प्रोडक्ट आहे, जो आहे सनस्क्रीम. सनस्क्रीम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुमच्याकडे पैसे नाही आहे जास्त तर तुम्ही फक्त सनस्क्रीम लावा. इट्स टोटली फेअर. कारण की मी पण कॉलेजमध्ये होते तेव्हा माझ्याकडे पण इतके महागडे प्रोडक्ट घेण्यासाठी पैसे नव्हते. बट 3 थिंग्स इज मस्ट, एक मॉइश्चरायझर, एक सिरम आणि सनस्क्रीम. जर सिरम आणि मॉइश्चरायझर घ्यायला पण पैसे नसतील तर तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं सनस्क्रीम घ्या आणि ते यूज करायला सुरुवात करा. सो ही सनस्क्रीम आहे 1% हायलुरॉनिक ॲसिड सनस्क्रीम. हायलुरॉनिक. तुम्ही माझ्या सनस्क्रीमच्या 3-4 प्रोडक्टमध्ये ऐकलं असेल हायलुरॉनिक. वाय हायलुरॉनिक? कारण की स्किनला हायड्रेट ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, तेव्हाच तुमच्या स्किनला आतून ग्लो येईल. नाहीतर स्किनमधलं जर पाणीच सुकून गेलं तर कसं आपली स्किन ग्लो करणार आहे, आपण कसं म्हणणार आहे की मला पाहिजे चांगली स्किन. सो हायलुरॉनिक इज मस्ट. त्यामुळे तुमच्या एका तरी प्रोडक्टमध्ये ते पाहिजे. आणि मला जास्त हायड्रेशनची गरज आहे, कारण मी तसं पण जास्त पाणी पित नाही, त्यामुळे मी जास्त करून हायलुरॉनिकवाले प्रोडक्ट यूज करते. ही आहे डॉक्टर डर्माची सनस्क्रीम. सो ही पण एकदम छान आहे, तुम्ही यूज करू शकता. कोणत्या पण एजच्या मुली याला डोळे झाकून कशी तुमची स्किन असू द्या तुम्ही यूज करू शकता. सो येस. आणि लास्ट आहे माझ्याकडे एक वॅसलिनचं लिप बाम, जे मी नॉर्मल डे टू डे यूजमध्ये यूज करते. सो आता माझे स्किन केअर प्रोडक्ट संपलेले गाईज. येस गाईज, हे सर्व माझे प्रोडक्ट्स आहे. जर तुम्हाला आवडले असतील असे व्हिडिओ बघण्यासाठी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी अजून नवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्हाला जर मेकअप वगैरे व्हिडिओ बघायला आवडतील तर मी त्याचे डीप ट्युटोरियल्स पण तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जे प्रोडक्ट्स आवडतील ते मला सांगा. मी तुम्हाला प्रत्येकाचे कमेंट्समध्ये लिंक पण देते. सो गाईज, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि गिफ्टिंगसाठी जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड्सला हे प्रोडक्ट दिले ना, ओ माय गॉड, ते एवढं खुश होईल की भांडणाचं 2-3 दिवस टेन्शनच नाही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.